पुतळे करतात असे तो आता मोठे मोठे विवेकानंदचा त्याचा अंदमान निकोबारला एक मोठा पुतळा झालेला आहे आणि तिरुपतीचा झालेला आहे त्याचा तर तो मोठे मोठे आता पुतळे करायला लागलेला आहे तो त्याच्यात झालेला आहे आणि तो अजूनही म्हणजे पूर्ण त्याचं हे माझ्यावर आहे तुमची तो मुलगा 14 वर्ष माझ्याकडे राहिला पण त्याने कधीही नजर वरती करून नाही पाहिली आणि पाणी सुद्धा नाही पाहिलं माझ्याकडे म्हणजे तो तुमचा एक भाग त्याला इतकं अजूनही त्याला आधारयुक्त राहतो आणि संन्यस्त वृत्ती आहे त्याची तर माझा सगळ्यात आदर्श विद्यार्थी तो आहे माझ्या 3 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे मी जरी शिकलेली नसली माझं कशाचंही सर्टिफिकेट नसलं तरी माझे विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट तरी पण तुम्ही म्हणाले ना की सप्रे सरांचं तुम्हाला गुरुस्थानी मानून त्यांचं मार्गदर्शन मिळालेलंच आहे मी जेव्हा माझे खूप जास्त संख्या झाली ना तेव्हा सप्रे सरांकडे गेले अच्छा त्यांना मी म्हटलं की असं काय करायचं की माझी इतकं झालेलं तेव्हा पुस्तक जेव्हा काढलं होतं मी मयूर शतक अच्छा अच्छा मग तेव्हा त्यांनी त्याची प्रस्तावना पण लिहून दिली होती अच्छा पण तेव्हा त्यांनी सांगताना मला एक सांगितलं होतं की मोर हा सुंदर त्याचे रंग त्याची चाल भाग त्याचा रुबाब सगळं सुंदर त्यामुळे त्यांनी मला उदाहरण दिलं होतं की एखादी सुंदर स्त्री आहे ती खूप दागिने घातलेले आहे आणि यौवनामध्ये आहे तर ती सुंदरच दिसणार आहे पण तुम्ही तुमचे मोर जेव्हा एका लाईनवर आणून दाखवा तेव्हा तो कलाकार सुंदर वस्त्र सुंदर काढणं ही कलापेक्षा मी एका रेषेमध्ये मोर पण त्यांनी हा पण तिला सोडून दिला माझ्या डोक्यामध्ये अच्छा मग माझा खास तो की मी रोज असे रेखाटन करता करता लाईनी कमी करता 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 मी एक लाईनवर मोड आणला आणि त्यांना दाखवला अरे वा तर म्हणजे मला फक्त एक स्वतः पण मला कोणीतरी थोडंसं सुचवून दिलं घालून दिलं डोक्यामध्ये बघा मग मी त्याच्यात नादी लागते आता सध्या मी हाताच्या पंजावर 150 पक्षी काढते हाताचं त्याचं काहीच केलेलं नाही आहे पण स्वतःच्या हाताच्या अशा मुवमेंट्स करायच्या आणि ते पक्षी काढायचे एका हातात मुवमेंट्स करायचे ते फोटो रेखाटन करायचं आता हे कोणी तुम्हाला सांगितलं नाही हे कोणीच नाही सांगितलं हे सगळं माझं स्फूर्त आहे मला लेख पण माझे बरेच लेख झालेले आकाशवाणीवर लेख झालेले आहे तर मला असं रात्री वेळा ते इंट्युएशन होतात जो माझा विषय पण नाही आहे ज्याच्या तशा विषयावर इंट्युएशन होतात आणि ते लेख मी रात्री लिहिले तेव्हाच कम्प्लीट होतात जेव्हा सुचतात तेव्हाच लिहिलं कम्प्लीट होतं बरोबर नाही तर मग नंतर नाही होत आता माझा नागपूर आकाशवाणीवरती उखाण्यावरती प्रोग्राम झाला तर मी 1.5-2 पेजचे उखाणे केलेले तर ते उखाणे नागपूर आकाशवाणीने 50 उखाणे त्याच्यावरती प्रकाश हे केलेलं आहे माझा प्रोग्राम झाला त्याच्यात सांगितलेलं आहे नागपूर आकर्षण नागपूरला तर त्याच्यावरती मी म्हणजे सगळं अध्यात्मावर पण आहे सामाजिक याच्यावर पण आहे तर जी उखाण्याची कला विलुप्त होत चालली आहे पण ते लिहू नाही शकत कोणी किंवा आपण बांधल्यामध्ये समजा शिवसतीवर केलं शिवसतीचं पूर्ण चरित्र त्याच्यावरती त्यांना समजून जाते रामायणाचं म्हटलं तर रामाचं आणि पूर्ण चरित्र रामाचं त्याच्यात लिहून जाते असं महाभारतावरती द्रौपदीच्या याच्यावरती केलेलं आहे तर ते पूर्ण आहे तर ते जे लयबद्धता किंवा अक्षरता हे मला असं वाटतं माझी एवढी कॅपॅसिटी नाही आहे मला कोण सांगतं पण तेव्हा लिहिलेले शब्द आता मी त्याचा एक शब्द पण दुरुस्त नाही करू शकत पण तेव्हा ते सगळे सिक्वेन्सली लिहिले गेले आणि 150 लिहिले गेलेले माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं मला मी 1:30 वाजता उठायची 2 वाजता मला सुचलं की एका डोळ्यात असा रुमाल ठेवायचे आणि एका डोळ्याने ते 150 उखाणे लिहिलेले एक कुठेतरी खरंच कौतुक करण्यासारखं आहे तुमचं एक कुठेतरी आध्यात्मिक शक्ती असतात जी आपल्याला सुचवते आपल्याकडून करून घेते म्हणून आपण करण्यापेक्षा ती करून घेते आपल्याकडून हे सत्य आहेच माझा याच्यावर खूप जास्त दृढ विश्वास आहे हो ना हां की माझ्या म्हणजे मी अवधेशानंद माझे गुरु आहे त्यांना आणि त्याच्यानंतर सगळ्या माझ्या याला जे मी संग्रहित केलेलं होतं की तर आपोआप वाटा निघत गेल्या आणि मला लोक खूप छान मिळाले म्हणजे माझी लोकसंग्रह हेच माझं धनसंपत्ती आहे मला खूप म्हणजे सगळ्या वाटचालीवर इतके चांगले लोक मिळाले सगळ्या संकटात सुद्धा मला इतके सगळे चांगले लोक मिळाले की मी त्या संकटात आत्मपणे झेलू शकली किंवा मी त्याच्यातून बाहेर निघू शकली तर मला संगत खूप छान मिळाली लोक खूप छान मिळाले म्हणजे सगळ्यांच्या याने मी त्या सगळ्याच्यातून वाटचाल करू शकली बरोबर आपण म्हणतो की वर्किंग वुमन हे करते पण घरी राहूनही तुम्ही हे सगळं खूप छान करून दाखवलं एक रेकॉर्ड नोंदणी झाल्या त्यांच्या आणि एक हाऊसवाईफ पण हे करू शकते घरात राहूनही दाखवून दिलं तुम्ही मैत्रिणीसाठी सांगावं याच्यासाठी तर म्हणजे
म्हणजे माझे जेव्हा आपण टी व्हीवरती पण 2-3 प्रोग्राम झाले किंवा तर मी प्रत्येकाला सांगते की घरातून बाहेर निघणारी स्त्री किंवा कमवणारी स्त्री सगळं करू शकते असं नाही. तुम्ही घरात बसून पण करू शकता. तर आणि मी नुसतं सांगितलं नाही तर मी करून दाखवलं आहे की हा जागतिक उच्चांक करेपर्यंतची मी हे केलेली आहे. तर तुम्ही 4 भिंतीत राहू नये. तुमच्यात जर काही आहे तर तुम्ही आतलं बाहेर काढा ना. बाहेरचं बाहेर बघण्यापेक्षा आतलं बाहेर काढा. प्रत्येकामध्ये असते, असं नाही आहे की नाही. फक्त तुमची ती वृत्ती पाहिजे की आपण ते शोधून काढलं पाहिजे की आपल्यात काय आहे. बरोबर. अजून काही तुम्हाला असं असेल की जे माझ्याकडून सुचतंय तर ते सांगा. नाही ह्याच्यामध्ये ना पुष्कळ म्हणजे माझ्या याच्यात मजेशीर पण घटना खूप झालेल्या आहेत. जेव्हा माझं निमका रेकॉर्ड झालं आणि पेपरमध्ये आलं तर तिने मुंबईवरून मुलाखत घेतली होती. मला दवाखान्यात जायचं होतं, घाई होती, ती मी नागपूरलाच होती तेव्हा. तर तिने तिथून म्हणजे मुंबईवरून घेतली मुलाखत आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी यांना तब्येत दाखवून आम्ही घरी येणार होतो. तर आम्ही जामला जेव्हा थांबलो होतो सगळ्या पेपरवरती फिनिक्स भरारी असं आणि माझा फोटो होता. मला नाही माहिती की तिने पेपरला दिलेला आहे आणि नकळत तुमचं सगळं तिथे हा आपला फोटो आपल्यासारखाच फोटो दुसरा फिनिक्स भरायचा आपलं काय. पण पहिलं तर माझंच नाव होतं. तर हा अगदी म्हणजे काय म्हणतात परमोच्च आनंद होता माझ्यासाठी आणि सगळ्या पेपरमध्ये ती न्यूज होती. आणि तुम्ही रेसिपीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये विष्णू मनोहरजी सोबतचा प्रसंग सांगाल जो तुम्हाला खूप सुखावून गेला. इथे जेव्हा एक्सपो झाला ना लायन्स क्लबचा, अच्छा, तेव्हा विष्णू मनोहर बरोबर मला पण जज म्हणून बोलवलं. अच्छा. तर तिथे तेव्हा मी एक माझ्याकडनं म्हणजे उत्स्फूर्तपणे मी 2 पदार्थ करून नेले होते. एक लौकीचे लाडू केले होते, ते हिरवे लाडू होते ते. आणि दुसरं होतं गॅस नाही दूध नाही असे रबडी केली होती. आणि त्याच्यावर एक 4 ओळीचा श्लोक केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही शब्द स्पर्श रूप रसगंध म्हणजे बोलून बघा, सगळ्या तन्मात्रा वापरून माझा हे ओळखा काय आहे. तर त्यांनी चव पण बघायला लावली, वास घ्या, डोळ्यांनी बघा, सगळे म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध हे सगळे हे करून तुम्ही ओळखून दाखवा माझा पदार्थ. त्यांनी चव पण घेतली आणि ओळखला नाही की याच्यात गॅस नाही आहे, दूध नाही आहे, तरी रबडी आहे, हे कसं आहे म्हणून. तर ते म्हणाले नाही बा मी नाही ओळखलं नाही म्हणे. तर मी म्हटलं तुम्ही सगळ्यांसमोर सांगा की मी चंद्रपूरवाल्यासमोर लोकांसमोर हारलो हे तुम्ही सांगा. तेव्हा मी सांगेला की हे तुम्ही कसं केलंय म्हणून. मग त्यांनी कबूल केलं की नाही मी ओळखू नाही शकलो आणि मी हारलो चंद्रपूरवाल्यांसमोर. बापरे, म्हणजे तुम्ही त्यांना असं बोलायला लावलं. बोलायला मी म्हटलं तोपर्यंत तुम्ही रेसिपी सांगणार नाही आणि त्यांनी म्हटलं असं त्यांनी त्यांना रेसिपी सांगितली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही मटणाचं लोणचं मला शिकवाल का. मटणाचं लोणचं शिकवाल का. अरे बापरे, आपण इकडे गाजर मुळा याचे लोणचे करता करता खराब व्हायला असं वाटतं. तर त्यांनी ते पुस्तक पाहिलं होतं तर म्हणे मॅडम तुम्ही मटणाचं लोणचं शिकवाल का. तर मी त्यांना हो म्हटलं होतं. मी त्यांना फक्त फोनवर सांगितलं. त्याच्यानंतर माझी त्यांची झालेली म्हणून त्यांची माझी 3दा आम्ही बरोबर होतो कामाला. अच्छा. म्हणजे त्यांनाही तुम्ही ते एवढे शेफ आहे पण तुम्ही त्यांना पण रेसिपी शिकवली तुमची. शिकवणं म्हणण्यापेक्षा मी एक ठरवलं होतं की आपण आपला काहीतरी चंद्रपूरचं वेगळे पण दाखवावं. अच्छा. मग ते आपली रबडी. तर रबडीची रेसिपी सांगून द्या आम्हाला. विष्णू मनोहरला सांगितली तर आपल्याला तर ऐकायलाच हवं. रबडीमध्ये ना सगळ्या पांढऱ्या वस्तू ज्या आपण खातो त्या पौष्टिक असतात, सगळ्या पांढऱ्या वस्तू घेतल्या. अच्छा. जसं बदाम रात्री भिजत घालून ठेवली, त्याचे पूर्ण सालं काढले. अच्छा. नारळाचं दूध घेतलं तर त्याला काही गॅस लागत नाही, काही नाही. तर नारळाचं दूध घेतलं, बदाम, ते लच्छेदार बनायला पाहिजे म्हणून मकाणे असतात त्याच्याबद्दल जे ब्राऊन कलर असतं ते सगळं काढून घेतलं होतं आणि ते दुधातच मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं साखर आणि ते. म्हणजे आधी तयारी हवी आहे त्याला. हो, आधी म्हणजे भिजायला तर तेवढं तर पाहिजे, भिजायला तेवढी तयारी तेवढी वेळ लागली. आणि मग ते हे करून केशर सगळं घालून याच्यात ठेवले आणि गरम केलं नाही काय नाही. तर ती छान सेट झाली होती आणि याच्यामुळे मकाण्यांमुळे ते लच्छेदार झाली होती. त्याच्यामुळे नारळाच्या दुधामुळे लिक्विड झाली आणि बाकीचे सगळे पदार्थ होते ते रबडी सुंदर झाली. त्याच्यानंतर मी बऱ्याचदा केली म्हणजे ती. हो ना. आणि न तेल न घी ते जी तुमची रेसिपी आहे
तर त्याचं जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकासाठी ते तुम्ही खात होता, म्हणजे स्वतःही कशी दुसऱ्याला हे करण्यापेक्षा स्वतः टेस्ट करून ती खाऊन मग दुसऱ्याच्या पसंतीस उतरायला हवी म्हणून ते करत होता, त्याच्याबद्दल सांगा.